कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये 31st सेलिब्रेशन. मित्रांनो, हे पार्टी मला महागात पडली. माझा मित्र हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. त्याची ड्युटी 8 वाजता सुरू होणार होती. पण आम्ही पार्टी करत बसल्यामुळं आम्हाला लेट झाला. त्याला डॉक्टरचे घडी-घडी फोन येऊ लागले, पण ते कट करू लागला. पण डॉक्टरनं त्याच्या फोनवर मेसेज केला, की "तुला जर नोकरी करायची असेल, तर तू ये." यानं मेसेज केला, की "सर मी पार्टी करत आहे. मला रात्रीचे 12:30 तरी वाजतील." डॉक्टर म्हणला, "तुला 12:30 जरी वाजले तरी तू येशील हॉस्पिटलला." आता 12 वाजायला जस्ट 10 मिनिटं कमी होती. डॉक्टरचा मेसेज बघून मित्राला घाम सुटला. कारण नोकरीचा प्रश्न आहे आणि नोकरी जर ही गेली तर दुसरी भेटणं मुश्किल आहे. डॉक्टरचं तर ऐकावंच लागणार म्हणून डॉक्टर बोलला, "12 वाजले तरी 12:30 पावणे 1 जरी वाजला तरी चालेल, पण तू आला पाहिजे." मित्र घाबरला आणि मला म्हणाला, की "तू एवढ्या रात्री कुठं जाणार? तू पण माझ्यासोबत चल." मी त्याच्यासोबत गेलो. मित्रांनो, हे अनुभव एवढा डेंजर होता माझ्यासाठी, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एवढा डेंजर अनुभव होता, की ते आता पण ते दृश्य, ते जे आवाज माझ्या कानामध्येच आहे. मी ते विसरू शकणार नाही. पार्टी करून अंधारामधून त्या हॉस्पिटलला मी आणि माझा दोस्त पोहोचलो. डॉक्टर त्याच्यावर रागावला. ते त्यांचं काय बोलणं चालू होतं ते मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण त्यानं मला ज्या वेटिंग रूममध्ये झोपायला सांगितलं, म्हणजे ते लोकांची ड्युटी रूम असते ना, तिथं मला त्यानं झोपायला सांगितलं. मला नवीन जागी किंवा अशा जागी तर बिलकुल झोप येत नाही. मग मी जागीच राहिलो. आम्हाला पोहोचायला 12:30 वाजले होते जवळपास. मग मित्रानं तर मला झोपायला जागा दिली. मग मी एका बेडवर तर झोपायचा प्रयत्न केला, पण मला झोप येत नव्हती. मला जायचं होतं बाथरूमला. मग मी शोधायला लागलो बाथरूम कुठे आहे. तिथं एक डॉक्टर लोकांसाठी, एक जेंट्स पेशंटसाठी, एक लेडीज पेशंटसाठी अशा 3 बाथरूम होत्या. मी विचार केला डॉक्टरांच्याच बाथरूममध्ये जावं, कारण क्लीन अँड नीट असेल. मी बाथरूममध्ये गेलो, तर मला शेजारच्या बाथरूममधून एका छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. एक बाई त्याला म्हणू लागली, "इथे नको जाऊ, इकडे ये." आणि त्याला काहीतरी समजून सांगू लागली असं मला वाटलं. मला वाटलं एखाद्या मुलाची आई असेल आणि त्याला ते समजून सांगत असेल. पण मी बाहेर येऊन बघितलं तर तिथं एक बाई पण नव्हती आणि ते छोटं पोरगं पण नव्हतं. मी परेशान झालो, की हे आवाज आला कुठून? मला वाटलं माझा भास आहे. मी गेलो आणि त्या वेटिंग रूममध्ये अजून जाऊन झोपायचा प्रयत्न केला. पण मला झोपच येत नव्हती. मी अजून जाऊन बघितलं. मी मला उत्सुकता वाढली, कारण मला अशा गोष्टी आवडतात आणि मी उत्सुकतेने अजून जाऊन एकदा बघितलं, की त्या लेडीज पेशंट जे टॉयलेट आहे पेशंटसाठीची, तिथं जाऊन बघितलं, तर मला तर अजून काही आवाज आला नाही. मी अजून एकदा करून यावं म्हणून गेलो. जसंही मी मधात गेलो, ते तर डॉक्टर लोकांची टॉयलेट होती. पण मी जसे दरवाजा ढकलला, तर मला एक बाई आणि एक छोटं पोरगं तिथं दिसलं. ती बाई त्याला सांगत होती, "इथं सू कर, इथं सू कर" म्हणून म्हणत होती. मी म्हणलो, "हे का झालं?" बघितलं तर ती बाई त्याला सांगत होती. आणि मग मी लगेच दरवाजा बंद केला आणि ते दोघं जण मधातच. ते छोटं बाळ आणि त्याची मम्मी. ते दोघं मधातच. मी बाहेरून दरवाजा लावला पण त्यांची काही रिएक्शनच नव्हती. मी घाबरून गेलो, की काय झालं? माझ्या मित्राला आवाज दिला, की "बुवा असं-असं व्हायलंय." अरे म्हणला, "इथं काही दिवसापूर्वी एक बाई आणि छोटं लेकरू ॲक्सिडेंट होऊन गेलं." आणि ते सगळ्यालाच दिसते. तुलाच काय? सगळ्यालाच दिसते ते. त्याच्यासाठी ते नवीन गोष्ट नव्हती, पण माझ्यासाठी नवीन गोष्ट असल्यामुळं मी घाबरून गेलो. अशा गोष्टी तुमच्यासोबत जर घडल्या असतील, तर मला कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच थरारक अंगाला काटा आणणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एकट्या अंधारात जाण्याची डेअरिंग करू नका.